एकदम खडे। नमस्कार मैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थीनिमित्त तुम्ही माझे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय, गणपती बाप्पा होतील प्रसन्न। तसेच संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात, तसेच संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना तुळस का वाहू नये हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल। जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, या चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेऊनच उपवास का सोडतात, जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मामध्ये अनेक उपवास केले जातात। प्रत्येक उपवासाचे महत्त्व वेगळे सांगण्यात आलेले आहे। उपवास हा करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते। कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते। तर अशी ही संकष्टी चतुर्थी म्हणजे काय याची माहिती सुरुवातीला आता आपण पाहूया। संकष्ट म्हणजे संकट, आणि ते संकट दूर करणारी ही चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी होय। ही संकष्टी चतुर्थी आपण गणपती बाप्पांची आपण करत असतो। संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही चतुर्थी असते। त्याचा अर्थ संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। संस्कृत भाषेमध्ये संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा हा याचा अर्थ आहे। कोणत्याही प्रकारचं जर दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी आपण ही संकष्टी चतुर्थीचा उपवास आपण करत असतो। तर ही गौरीपुत्र गणपती बाप्पांची ही संकष्टी चतुर्थी असते। ही आपण संकष्टी चतुर्थी आपण चतुर्थी या तिथीला आपण करत असतो। तर या दिवशी सूर्योदयापासून व चंद्रोदय होईपर्यंत हा उपवास करण्याची आपल्याकडे परंपरा आहे, आणि संध्याकाळी आपण चंद्राचे दर्शन घेऊन हा उपवास सोडत असतो। तर अशी ही संकष्टी चतुर्थीला आपण चंद्राचे दर्शन घेऊनच हा उपवास का सोडायचा असतो याची माहिती आता आपण पाहूया। चंद्राचे दर्शन घेऊनच हा उपवास का सोडायचा असतो याची छोटीशी कथा आहे। या कथेला आता आपण सुरुवात करूया। एकदा गणपती बाप्पा उंदरापासून जात असताना त्यांचा पाय अचानक घसरला, तेव्हा ते पडले। त्यांना बघून चंद्र हा उपवासाने हसू लागला। ते पाहून गणपतीला चंद्राचा अतिशय राग आला। त्या रागाच्या भरात गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणीही तोंड पाहणार नाही, जो कोणी पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल। हा गणपतीचा शाप ऐकून चंद्र हा भयभीत झाला व क्षमा करून शाप मागे घ्या अशी विनंती करू लागला। गणपती बाप्पा हे मात्र ऐकत नव्हते। हे चंद्राच्या लक्षात आले तेव्हा चंद्राने मोठा तप करून व श्री गणपती बाप्पांना त्यावेळेस त्यांनी प्रसन्न करून घेतले। चंद्राच्या तपामुळे आणि सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापापासून मुक्त केले व त्यांना उपशाप दिला। गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले, पण वर्षातून एक दिवस असा आहे की भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुझं तोंड कोणीही पाहणार नाही, जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी त्याचा खोटा आळा येईल असे त्यांनी सांगितले। त्यावर चंद्राने प्रार्थना केली असे हे जर कोणी चुकून जर चतुर्थीच्या दिवशी माझं तोंड जर कोणी पाहिले तर त्यांनी काय करावे, तर गणपती बाप्पाने सांगितले की त्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे, म्हणून खोट्या आळातून त्यांची मुक्तता होईल। असे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे आपण कधीही चंद्राचे दर्शन घ्यायचे नाही। मात्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो कोणी संकष्टी चतुर्थी करेल व चंद्राचे दर्शन घेईल त्याला गणपती बाप्पा प्रसन्न होतील असा उपशापही दिला। तिथून आपण प्रत्येक संकष्टी चतुर्थीला पहिल्यांदा गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांचा पूजा अर्चा केल्यानंतर आपण चंद्राचे दर्शन घेतो। त्यामुळे असे चंद्राचे दर्शन घेतल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करत असतात। चतुर्थी दिवशी जो कोणी चंद्र पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल। मात्र संकष्टी चतुर्थी केल्यामुळे हे आलेला आळ हा नाहीसा होऊ शकतो। अशी ही सर्व स्त्री पुरुषांनी करायची अशी ही साधी सोपी अशी संकष्टी चतुर्थी आहे। ही संकष्टी चतुर्थी केल्याने शीघ्र फलदायी असे फल मिळत असते। अशी ही संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आहे।
संकष्ट चतुर्थी व मंगळवार येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी हे विशेष फलदायी आणि महत्त्वाची अशी मानलेली गेलेली आहे. चंद्राचे तप करून गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी असे हे चंद्राचे आपण दर्शन आपण प्रत्येकाने संकष्ट चतुर्थीलाही अवश्य घ्यावे. प्रत्येक वर्षातून या 2 संकष्टी चतुर्थी तरी प्रत्येक भाविकाने करावी असे हे संकष्ट चतुर्थीचे महत्त्व आहे. संकष्ट चतुर्थी ही 2 प्रकारची असते. एक तर मिठाची चतुर्थी आणि एक असते ते पंचामृती चतुर्थी. तर असं हे चतुर्थी प्रत्येकजण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला व गणपती बाप्पांना महानैवेद्य आरती त्यांचे पूजा अर्चा झाल्यानंतर असे हे आपण चतुर्थीचे व्रत हे आपण सोडत असतो. त्या दिवशी मोदक करण्याची ही पद्धत आहे. तर त्याचं घरचाच सर्व प्रसाद व मोदक याचा नैवेद्य दाखवल्यानंतर घरातल्या सर्वांनी भोजन करावे. या व्रताचं काल हे आमरण आहे. तर काही जण 21 वर्ष किंवा 1 वर्ष असे गणपती बाप्पांचे पूजा व्रत हे करत असतात. असे संकष्ट चतुर्थीचे महत्त्व आहे. जो कोणी हे भाविक गणपती बाप्पांचं सेवा करेल त्याला भरपूर गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील असे हे संकष्ट चतुर्थीचे महत्त्व आहे. तर अशी माझी छोटीशी कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.